कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गट यांच्या हर्षाली थविल चौधरी यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या अर्ज दाखल कार्यक्रमाला महायुतीतील नेत्यांची मोठी उपस्थिती लाभली। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील, आमदार राजेश मोरे, भाजपचे दीपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेना, भाजप, मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महायुतीचे उमेदवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते राजू पाटील यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खास आभार व्यक्त करण्यात आले। केडीएमसीमध्ये आधीच शिवसेना, भाजपाची भक्कम ताकद असून त्यात मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद आणखीन वाढली आहे। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानण्यात आले। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश किते, कल्याण। निवडणुकीसंदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म, उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच, पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे। मनसेची साथ देखील महायुतीला आहे। एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे। येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे। या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। एकनाथजी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ठाणे असेल, हे पूर्ण MMRमध्ये सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे हे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहे। एक महिला म्हणून मला उमेदवारी दिली आणि महापौर पदासाठी एक लाडक्या बहिणीला दिला, जो विश्वास दाखवला। मी ग्रामीण पट्ट्यातली आहे, ज्यासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्यासाठी मी पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त। लाडक्या बहिणीला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवणार आणि ही संधी जी मला पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही आणि तोच विश्वास ठेवून मी पुढेही लाडकी बहीण जे महिला सक्षमीकरण ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा माझ्यासोबत माझे ज्येष्ठ आहेत तेही मला गायडन्स करतील। फक्त एवढंच आहे की पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद करते, आभार व्यक्त करते। हे जो आजची मला संधी दिली याच्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, रवींद्रजी चव्हाण आणि खासदार श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांचे मी आभार मानतो। जो विश्वास माझ्यावर टाकून ही जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन। 5 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत त्या दूर करण्याचा पहिले आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या 2-3 महिन्यामध्ये निश्चितपणे देऊ।